वयस्कर लोकांनी खिडकीचा आधार घेऊन व्यायाम कसा करायचा बघा. खिडकीचा आधार घ्या, साईडला पाय घ्यायचं. पहिल्यांदा करत असाल तर 7, या पायाचे 7, ऑपोजिट पायाचे 7, ठीक आहे, दोन्ही मिळून 14. जर सवय असेल तर 15-15, 30. वयस्कर लोकांनीच केलं पाहिजे असं नाही. नंतर पुढचा बघा, पुढं वाकायचं खाली फ्रंटला, आपल्या प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार गुडघा क्रॉस घ्यायचा. खिडकीचा आधार घेऊन आपण अशा पद्धतीनं व्यायाम करू शकतो. हा 2 सेट झाला. ह्याचे पण जर नवीन पहिल्यांदा करत असाल तर 7-7, 14. आणि नंतर मात्र मेन आहे स्क्वॉटचं प्रॅक्टिस झालंच पाहिजे, मसलचा वर्कआउट झाला पाहिजे. एवढंच बसायचं. पहिल्यांदा करत असाल तर 7, जर सवय असेल तर 10. आणि जे अजून जरा ॲक्टिव्ह आहेत त्यांनी काय करायचं बघा, डीपमध्ये खाली जायचं. एवढं खाली जावा, वर या. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी आपलं वय, वजन, उंची बघून. आता गुडघा कधी दुखतो, लय जण कारण सांगतात गुडघ्याचं. कारण सांगायचं नाही. तुमचा गुडघा पुढे गेला तर दुखणार. ज्यावेळेस आपण पाय पुढे घेऊन हा गुडघा पायाच्या बोटाच्या पुढे जाऊन द्यायचा नाही. हा गुडघा समान इथं पाहिजे असा एका रेषेत, आणि इथून एवढ्याच भागात खाली मागं बसायचं आहे आणि मग उठायचं. हे 10चे 3 सेट. तर अशा पद्धतीने नक्की व्यायाम करा. व्यायामाला कारण सांगायचे नाहीत. वजन आणि पोट कमी करायचं असेल तर सातत्याने व्यायाम आणि हालचाली पाहिजेत. धन्यवाद.